पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये काही दिवसांपूर्वी नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका व्यक्तीच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याची घटना घडली आणि त्यानंतर महापालिकेची लाज समोर आली। कारण की नाट्यगृहांमध्ये पैसे देऊन प्रेक्षक हे नाटक किंवा कार्यक्रम बघण्यासाठी येत असतात, मात्र नाट्यगृहांमध्ये जी अस्वच्छता आहे त्याच्यामुळे या परिसरामध्ये नाट्यगृहाच्या आतमध्ये उंदीर, घुसा असतील, त्याचबरोबर मच्छर असतील, अशा पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या होत्या। यामध्ये जे नाटक कलाकार आहेत यांनी सुद्धा वेळोवेळी नाराजी व्यक्त केलेली होती। त्याचबरोबर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर असेल, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जी पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागातली महत्वाची नाट्यगृह आहेत, इथंच आपण पाहतो की अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। आणि परवाचा हा सगळा धक्कादायक प्रकार की एका व्यक्तीच्या कपड्यांमध्येच उंदीर शिरलेला होता। त्यानंतर त्या व्यक्तीने बाहेर जाऊन चेंज केल्यानंतर त्या उंदराला बाहेर काढण्यात आलं, मात्र त्या उंदराची नख त्या संबंधित व्यक्तीच्या शरीराला आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना इंजेक्शन सुद्धा घ्यावं लागलेलं आहे। पण यामुळे महानगरपालिकेची नाचक्की झालेली आहे। त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही पिंजरा सुद्धा, म्हणजे उंदीर पकडण्याचा पिंजरा आहे, तो सुद्धा भेट देण्यात आलेला आहे। आपण या बाजूला पाहतोय, आता बरोबर नाट्यगृहामध्ये आपण आहोत आणि इथं हे उंदीर पकडण्याचा जो पिंजरा आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर अवघे 300 ते 400 रुपयांना अशा पद्धतीचे पिंजरे हे बाजारात मिळतात, मात्र ते सुद्धा खरेदी करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाही का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडून अशा पद्धतीचे जे पिंजरे आहेत ते भेट देण्यात आलेले आहे। आता आपण पाहतोय असे एक पिंजरा आहे आणि आणखीन 2 पिंजरे जे यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत, तेच महानगरपालिकेच्या म्हणजे या संबंधित नाट्यगृहाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत। काय म्हणणं होतं तुमचा, जो सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे त्यानंतर तुम्ही हे पिंजरे महानगरपालिकेला दिलेत? सगळ्यात पहिलं नाट्य कला संस्कृतीचा वारसा पुण्याला राहिलेला आहे आणि पुण्यात अशा घटना होतात, या अनुषंगाने आज आम्ही इथल्या व्यवस्थापनाची भेट घेतली। त्या ठिकाणी त्यांची विचारणा केली की बाबा हा प्रकार कशामुळे झाला, तर तुम्ही ह्याच्या आधी इथली स्वच्छता केली जात नाही का, या ठिकाणी तुम्ही बाबा फवारणी केली जात नाही का, याची देखील माहिती घेतली। आम्हाला त्या नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत ते त्यांनी मांडलेल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समजल्या, तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी म्हणलो बाबा पिंजरे द्यावेत। आम्ही या ठिकाणी आलो तर या ठिकाणी त्यांनी पिंजरे अजून देखील लावलेले नाहीत, तर त्यामुळे आम्ही त्यांना पिंजरे भेट दिली की बाबा इथं तुम्ही पिंजरे ठेवा, येणाऱ्या काळात की असा प्रकार घडू नये। कारण हा मतदारसंघ राज्याचे, आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री, खासदार, परत राज्याचे प्रमुख मंत्री या मतदारसंघात येतात आणि या ठिकाणी ही घटना होती, तर ही लज्जास्पद घटना आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना निवेदन देखील दिलं की बाबा येणाऱ्या काळात तुम्ही काय काय योजना केल्या पाहिजेत, तर ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मागणी केली। आता त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पिंजरे लावले जातील, त्याचबरोबर काही खाद्यपदार्थ आणायला सुद्धा बंदी केली जाईल। हेच नाट्यगृह नाही तर इतर ठिकाणी सुद्धा केलं जाणार आहे। खरंच याची अंमलबजावणी होईल असं वाटतंय का? आणि अवघ्या 300-400 रुपयांना हा पिंजरा मिळतो, ते महानगरपालिका का घेऊ शकत नाही असं वाटतं? आज आम्ही जेव्हा निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने इथे देण्यात आलं तर ते म्हणले की आम्ही ऑलरेडी पिंजरे इथं लावले होते, पण ऍक्च्युली आम्ही इथं आता बघितलं ना तर एकही पिंजरा नव्हता। आज पिंजरे राष्ट्रवादी युवकच्या वतीने जेव्हा देण्यात आले तेव्हा तुम्ही हे पिंजरे इथे बघतायत की इथं लावण्यात आलेले आहेत। ह्याच्या पहिले हे जे महापालिकेची लोक होती नक्की करत काय होती? महापालिका एवढं बजेट जेव्हा या सफाईसाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी इथे दिले जातात, ह्या पिंजरे घेऊ शकत नाही। एखादं रसिक प्रेमी नाटक बघत असताना असली गोष्ट जर त्याच्याबरोबर घडत असेल तर मग महापालिका नक्की करते तरी काय, आणि ह्या बजेटच्या माध्यमातून तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करत आहात ही गोष्ट या ठिकाणी आम्ही उघड करू इच्छितो। आणि त्यांनी आता तरी हे जे आम्ही पिंजरे दिलेले आहेत हे पिंजरे नीट लावून घ्यावे, जेणेकरून रसिक प्रेमिकांना हे त्रास सहन करावा लागेल। पण अधिकारी म्हणतात याआधी सुद्धा पिंजरा लावला होता, महिनाभर ठेवला, पण उंदरच त्याच्यामध्ये गेली नाही। हे कारण पटतंय तुम्हाला? मुळातच कसं आहे, करायची इच्छाशक्ती या प्रशासनाकडे आणि या सत्ताधाऱ्यांकडे नाहीये। असे प्रकार वारंवार घडत आहे। भ्रष्टाचाराची नांदी इथं जी आहे ती समोर आलेली आहे। स्वच्छ भारत अभियान याने राबवलं, महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, परंतु दिव्याखालीच अंधार म्हणायची अशी वेळ आलेली आहे की ज्या मतदारसंघामध्ये राज्यसभेच्या खासदार आहेत की ज्या वेळोवेळी लोकांना सांगत असतात, भिंती रंगवायचं काम करतात, चांगलं काम करतात। त्याचबरोबर शहराचे जे आपण जे म्हणतो महापौर राहिलेली व्यक्ती आज केंद्रात मंत्री आहे, चंद्रकांत दादा पाटलांसारखे जे कार्यक्षम मंत्री म्हणून स्वतःची ऊर बडून घेतात
अशा ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर पुणेकरांना नक्कीच आता विचार करायची वेळ आलेली आहे. तर अतिशय योग्य आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. याच कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, राज्यसभा खासदार आहेत. असं असताना सुद्धा या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे अतिशय दुर्दैव आहे. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुद्धा याआधी अशा पद्धतीच्या घटना या घडलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता कुठेतरी विरोधक हे आक्रमक झालेले आहेत. अशा पद्धतीचा पिंजरा दिल्यानंतरही या नाट्यगृहांमधले जे उंदीर घुस असतील हे याच्यामध्ये अटकाव घालण्यामध्ये यशस्वी होतात का महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे पाहणं महत्वाचं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून मात्र आता अशा पद्धतीचे जे पिंजरे आहेत ते नाट्यगृहांमध्ये देण्यात आलेले आहेत आणि या पुढील काळामध्ये प्रेक्षकांना अशा पद्धतीचा त्रास होऊ नये, कारण की उंदीर कपड्यांमध्ये शिरणं ही खूप गंभीर बाब आहे. कोणत्याही प्रकारचा आजार यामध्ये उद्भवू शकतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निषेध आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून केलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये नाट्यगृहांमधले असलेले उंदीर आहेत ते मात्र या पिंजऱ्यामध्ये महापालिका बंद करण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.